कडे अर्थखातं पुन्हा जाऊ नये यासाठी शिंदे सेनाही प्रयत्न करतात. मला वाटतं कोणत्याही शिंदेच्या किंवा फडणवीसांच्या हातात कोणाला अर्थ खातं देणं हे बिलकुल नाही आहे. हे दिल्लीमध्ये जे बसलेले त्यांच्या हातात आहे. शिंदे स्वतः काही ठरवू शकत नाही तर फायनान्स खातं शिंदे कुठं स्वतः ठरवू शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं शिंदे किंवा फडणवीस हे काही अर्थ खातं कोणाला द्यायचे ठरविणारे लोक नाही. हे दिल्लीत ठरत असतं आणि दिल्लीतच ठरेल. दिल्लीमध्ये देखील भेट घेतली आहे आणि अशी सध्या आता चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही आता सरकारमध्ये येणार आहे आणि जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद दिलेलं शक्यता आहे. हे पाहता कालच तुम्ही लोकांनी प्रश्न विचारले होते की देवेंद्रजींना भेटले, आता एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचा पक्ष भारतीय जनता पार्टी विरुद्ध किंवा या प्रतिगामी शक्तीविरुद्ध सातत्यानं लढत आलेला आहे आणि एखाद्या सत्तेच्या तुकड्यासाठी ते तिथं जातील असं आता तरी वाटत नाही. पण कोणाच्या मनात काय हे आत्ताच्या घडीला राजकीय दृष्ट्या काही सांगता येत नाही, हे तितकंच खरं आहे. सुरू आहे त्या चर्चा आणि अशी शक्यता आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा केंद्राच्या सत्तेत सहभागी होऊ शकते शरद पवारांची. शक्यतेला काही उत्तर देण्याला काही अर्थ नाही. शक्यता आता व्यक्त करतात, पत्रकार व्यक्त करतात, कोणी लोक व्यक्त करू शकतात, परंतु ज्या गोष्टी झाल्यानंतरच त्याच्याविषयी बोलणं योग्य होईल. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.